सहलीला गेलेल्या कुटुंबाच्या घरी भर दिवसा 15 लाखांची धाडसी घरफोडी झाली। एकीकडे कुटुंब सुट्टीचा आनंद घेत होता, तर दुसरीकडे चोरट्यांनी घर साफ केले। पाडळी खुर्द येथे एकीकडे उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कुटुंब बाहेर पडत असताना दुसरीकडे याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा बंद घरांकडे वळवला आहे। करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे अशाच एका घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 15,66,000 रुपयांच्या मुद्देमालावरती डल्ला मारलेला आहे। भरवस्तीत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून चोरट्यांच्या या धाडसामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे। नेमकी घटना काय घडली सांगते। पाडळी खुर्द येथील संबंधित कुटुंब कौटुंबिक सहलीसाठी घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते। घर बंद असल्याची खात्री पटताच चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील कपाटे आणि तिजोरी अत्यंत सराईतपणे फोडली आणि त्यामध्ये सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 15,66,000चा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। कुटुंब जेव्हा सहलीवरून परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि आतली परिस्थिती पाहून त्यांना मोठा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। चोरीच्या ठिकाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केलेली आहेत। भरवस्तीत इतकी मोठी चोरी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।